दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जर तारीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोख वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. राजश्री शाहू नगर बिल्डिंग नंबर E1 माहीम पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत. अर्चना सचिन जाधव या वहिनींना भेटणार आणि आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. चला. आपल्याकडे उपाय नाही. काम होत आहे तुमचं, आज काम होत आहे. चला बोलतो. असंच नाही प्रेम केलंय. नमस्कार. उखाणा घ्या. चंदनाच्या पाटावर सोन्याचे ताट, त्यावर चमचमती वाटी. सचिनरावांचं नाव घेते, आदेश भाऊजी आले आज खास माझ्या भेटी. वा 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 वा, धन्यवाद. द्या आता ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर, या माझ्या सासूबाई, हे माझे सासरे. नमस्कार. या माझ्या ननंदबाई, हा नमस्कार. माझा भाचा, हा माझा मोठा भाचा आणि हा माझा मुलगा, बरं. हा माझ्या आजी नमस्कार. आणि हे सगळे आमचा परिवार. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत. आणि आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. माहेर कुठलं? इथेच माहीमला. माहीमला कुठे? बालिका नगर 5 मिनिटावर आहे. बालिका नगर. बालिका नगर. बालिका नगर. हा. तिथे कोण कोण असायचात घरी? आई बाबा, आजी आजोबा. आजी आजोबा. हा. आणि तुम्ही एकट्या? हा, एकटे म्हणजे माझी बहीण आहे ना, मोठी बहीण, ती कुठे असते? ती आईकडेच. आईकडे. हा, म्हणजे तिचं लग्न नाही झालं. आणि तुमचं झालं? हा, म्हणजे मी लव्ह मॅरेज केलं म्हणून माझं आधी झालं. आता एवढ्याच झालं का? नाही, लग्नाला माझ्या 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्ष झाली. हो. बोलवा त्यांना. अहो. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण? माहीम मध्येच. इथेच? शाहूनगर. शाहूनगर. शाळा कुठली? सरस्वती मंदिर. एका शाळेमध्ये. दोघे? कितवी पासून? मी तर ही माझ्यापेक्षा लहान आहे वयाने. जोपर्यंत समजायला लागला आम्ही एका शाळेमध्ये होतो. काय समजायला लागलं? एकाच शाळेमध्ये, एकाच एरियात, एकाच स्टेशनला. सगळं एकत्र. पण एका वर्गात? एका वर्गात नाही. वर्ग एक हे माझ्या नव्हता. बहिणीच्या वर्गात होते. माझी मोठी बहीण त्यांच्या वर्गात होते. मग तुमची खरं मैत्रीण यांची मोठी बहीण? हा, यांची मोठी बहीण. हे बरं आहे, मैत्रीचा फायदा तुम्हाला आम्हाला. हा, घरी कधी कळलं? घरी असं लगेच कळालेलं 3-4 महिन्यात, कारण एकाच एरियात राहत होतो. शिवाय फ्रेंड सर्कल सगळा जवळच होता. आणि माझी मोठी बहीण म्हटलं ती घरी लगेच कळालेलं. पण माहिती असून पण घरातल्यांनी असा म्हणजे विरोध होता. मग नंतर फार 1 वर्ष झाल्यानंतर मग आई वडील म्हणाले की आता भरपूर झालं, आता बस, ह्या पुढे नको, तुझं करिअर आहे, तुझं शिक्षण आहे.
मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. मग मी इथे आले. मग मी इथेच सेटल झाले. पण मग घरी सांगून लग्न केलं? हा, घरी सांगून केलं, पण आई वडिलांचा विरोध होता. आजच्या तारखेलाही त्यांचा विरोध आहे. आजही ते माझ्याशी बोलत नाही. लग्न झाल्यापासून मी त्यांना बघितलंही नाही. त्यांनी लिटरली तिला घराच्या बाहेरच काढून दिलं. मी पण शॉक झालो. आता काय करणार? एका महिन्यामध्ये आई वडिलांनी फटाफट पत्रिका बनवल्या, लग्नाचा हॉल बुक केला, मोठी हळद घातली, मोठं लग्न केलं आणि लग्न झालं. म्हणजे 1 महिना लग्नापूर्वी तुम्ही इथेच राहत होता? हा, लग्नाआधी. पण मिस करता? हा, म्हणजे येणार ना आठवण, साहजिक आहे ते. आठवण येते आई वडिलांची. कधी बोललात फोनवर? नाही. कधी प्रयत्न केला? नाही, प्रयत्न नाही केला. कधीतरी सुरुवातीला करायचे 2-3 महिन्यापूर्वी, म्हणजे जेव्हा लग्नाला 2-3 महिने झाले होते. पण त्यांनी सांगितलं की नको, तू संबंध नको ठेवूस, तू तुझ्या मनाने वागलीस, आता तू नको ठेवू संबंध. मग मी पण नाही लक्ष दिलं. त्यानंतर मग मी ह्यांच्यामध्येच मिसळून गेले ते इथेच. आणि आज माझा मुलगा पण आहे. मी खुश आहे, माझ्या लाईफमध्ये मी खुश आहे. फक्त त्यांना मिस करते, एवढं आहे. पण कधी आई बाबा भेटले तर, समोर आले तर? आले तर आनंद होईल. हट्टी स्वभाव आहे भरपूर. हा? भरपूर हट्टी. एखादी गोष्ट हवी म्हणजे हवी. माझी सॅलरी मधली अर्धी सॅलरी सोनाराकडे गेलीच पाहिजे. सॅलरी व्हायच्या आधी सोनाराला एवढं द्यायचे, गुंतवायचे कुठे पण करून. आता ते मला हट्ट पूर्ण करावे लागतात. आपलं काहीतरी करा ऍडजस्टमेंट मध्ये, सोनाराकडे पैसे जाऊ द्या. काय हो? हो, म्हणजे मला सोन्याचा भरपूर आवड आहे. सोन्याची वस्तू बनवायची. सोन्यासारखा नवरा पण तर आहे. आज इन्व्हेस्ट केलं तर ते उद्या फायद्याचं होईल ना. म्हणून मी त्यांना सांगते, म्हणजे त्यांच्या हातात पैसा टिकत नाही, असे ते उधळतात. कसे टिकणार? सतत ज्वेलर्स कडे जाता ना? नाही, सतत नाही जात आम्ही. तर मग मी त्यांना सांगते की तुमचा अर्धा पगार वाण्याकडे जायला पाहिजे आणि अर्धा पगार तुम्ही तुमचा मग काहीही करा. हा, नशीब. मला वाटलं अर्धा वाण्याकडे आणि अर्धा ज्वेलर्स कडे. नाही. बरं थांबा, आता तुमच्यासाठी काही भेट वस्तू आणलेत. हा, फक्त ते सुद्धा आता व्यवस्थित हट्टीपणा इथे लावलात तरी चालेल, पण अचूक त्या वस्तू 4 आणि तो 1 रुपया शोधून काढा आणि सगळ्या वस्तू मिळवा. हा, हो. बघूया. या 8 चिठ्ठ्या हा. तुम्ही ठेवणार की ते ठेवणार? हे हे नाही, मी नाही, तू. हे घ्या, तुम्ही ठेवा. 8 ठिकाणी 8 ठेवा, न बघता. 1. आता तुम्ही सांगा, कुठल्या टॅगवर कुठल्या वस्तूच्या खाली 1 रुपया आहे? मला असं वाटतं की बॅगेवरती असणार 1 रुपया. मला वाटतं ते आरशाच्या खाली असू शकतं. आरशाच्या खाली. तुम्हाला काय वाटतं? आरशाच्या समोर. आरशाच्या इथे. तुमचं काय म्हणणं आहे? घड्याळाच्या खाली. घड्याळाच्या खाली. हे बघा, हे त्यांनी सांगितलेलं असलं तरी आता तुम्ही दोघांनी निर्णय घ्यायचा. घड्याळ का असं मला वाटतं. घ्या. उचला घड्याळ पण. चला, 1 वस्तू आलेली आहे. बघा आता किती आहे. आणि मिश्रांनी ठेवल्या ना चिठ्ठ्या. हो हो, 10 रुपये. 10 रुपये मिळाले. चला, 10 रुपये आणि घड्याळ त्यांच्याकडे आहे. आजचा ट्राय करूया. नको. हो, बॅग. बॅग हा, तू जबाबदार. नंतर सगळं सामान गेलं की तू जबाबदार. 100 रुपये. चला, 110 रुपये झाले. आता 2 वस्तू राहिलेल्या आहेत. विचार करा आणि घ्या. काय घ्यायचं? मला भीती वाटते. 1 रुपये. आता मी माझ्या मनाची. आता मला टोस्टर हवंय. आणि ह्या टोस्टर खाली किती रुपये आहेत बघा? 5 रुपये. एकूण किती झाले आता? 116 रुपये मिळाले. अभिनंदन तुम्हाला. चला, थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. सासरची सगळी माणसं वाट बघतायत कधी आम्हाला तक्रारी करायला मिळणार. तुम्ही सगळ्या तक्रारी फोडून काढा. हा, नक्की. पहिली तक्रार कोण करणार? माझी सून अर्चना सगळं संपल्यावर सांगते. अगोदर 2 दिवस अगोदर संपले कांदे म्हणा, बटाटे वगैरे. हा. ऐन टायमाला पूर्ण संपलं का, हे संपलं आई, ते संपलं आई, असं बस. याच्यावरती माझं उत्तर हे आहे की जर घरामध्ये सगळं मूल चूल जर एकच बाई बघते, त्यावेळेला कोणीतरी बघावं की धान्य कमी झालं असेल तर आपली जबाबदारी आणून देणं. बाकी ती घर बघते ना, मग आणून द्या ना. टायमावर तुम्ही आणून द्या, तुम्हाला करून मिळतंय. किचन ती हँडल करते म्हटलं,
पहिलं मी करायची. त्यावेळेस आम्ही काय संपायच्या 2 दिवस अगोदर सगळं बरं तेव्हा हा कार्यक्रम असता तर तुमच्या सासूबाई पण हेच म्हणाल्या असत्या. आणि माझ्या बाबांनी हीच बाजू घेतली असती. पुढचा आले बाबा. ती लग्न करून आणल्यापासून घरामध्ये सगळं काचेचे आमचे सगळे भांडी तिने तोडून टाकले. आणि काम करते ती गडबडीमध्ये काम करते, वेडा वाकडा करून मोकळं व्हायला बघते, त्यामध्ये मग ती भांडी वगैरे सगळं तुटतात, काचेचे ग्लास वगैरे ते सगळं तोडून टाकले. तुटणारी गोष्ट आहे ती तुटणारच, किती आपण सांभाळणार. तर आपल्याकडे उपाय नाही, पण काम होत आहे तुमचं, टायमाच्या आत काम होत आहे, त्याला महत्व. असंच नाही प्रेम केलंय. आणखी पुढे आपण कोण? नणंद बोला. ते अजूनही खूप स्वतःला छोटे समजतात. त्यांचं ते एकदम हल्लाड असतात ना, लहान मुली तशाच वागतात, कारण की त्यांना समजत नाही की ते छोटे आहेत किंवा आपले पप्पा आहेत, आई आहेत. त्यांच्यासमोर ते कुठलेही शब्द कसेही बोलतात, ते मोकळे होतात बोलूनही. त्यांचं मन साफ आहे, भले ते कुठल्याही गोष्टीने तसंही बोलत असतील, त्यांना असं वाटत असेल की चुकीचं आहे, पण ती आपलं समजून ती बिनधास्त मध्ये बोलून जाते. त्यात तिचा हा राहायला बालिशपणा नाहीये, हे तिचं स्वतःचं घर समजून, आणि आपली माणसं आहे माझी हसतील तर ते हसतील, त्या हिशोबाने ती, बाकी काय नाही. झालं. भाऊ योग्य आणि आता तुम्ही जरा आत या, तुम्ही तिकडे जा. आता यांच्यावर आरोप करायचे असतील तर आई, पहिला आरोप तुम्ही करा. तो आता लग्न झाल्यापासून तो बायकोच ऐकतो, आईकडे लक्ष देत नाही. म्हणजे कामात ते बिझी असतात, रात्री येतात, मग थोडाफार बोलतो तर त्यांना आईंना वेळ देता येत नाही, म्हणून आईंना असं वाटतं की ते तिच्याशी थोडा वेळ काढून तरी बोलतो, पण माझ्याशी बोलायलाच त्याला वेळ नाहीये. आरोप मान्य आहे म्हणजे हो, तुम्हाला? आम्हाला फिरायला न्यायला वगैरे त्याच्याकडे वेळ नसतो. आता खूप तो बिझी असतो, आणि घरी आल्याच्या नंतर तो फक्त बायकोशीच बोलतो. आणि नाही नाही, असं नाही, फक्त माझ्याशी नाही. थांबा थांबा थांबा. आता बाबा, केव्हा जर सांगितलं कुठे बाहेर जातो तर घरी जर उशिरा येणार असेल जेवायला किंवा ड्युटीवरून, तर तो आम्हाला फोन कधी करत नाही की मी उशिरा येतोय. आणि दुसरी गोष्ट, आपण जर स्वतःहून जर मी फोन जर केला तर फोनवरती नीट बोलत नाही, एकदम भडकतो. ते इतके बिझी असतात ना की मग त्यांना असं कामामध्ये फोन केलेला आवडत नाही. इव्हन मीही त्यांना कधी कामात फोन नाही करत, फक्त खूप लेट झाला तर. तुमचा एक मिनिट, मला वाटतं तुम्हाला मुलगा आहे, हा. मुलगी आहे? मुलगा. समजा तो इकडनं गेला शाळेत आणि संध्याकाळी आलाच नाही, तर फोन तुम्ही कराल, बाबा करतील, आई करेल, कोण करेल? आई बाबा, म्हणजे मीच करेन. हो ना. मी त्यावेळेला तो बोलला तर तुला काय करायचंय, मी येतोय ना, मग काय वाटेल? आईच्या भूमिकेत वाईट वाटते. काय चेहरा झालाय गंभीर. म्हणजे मला असं वाटतं की बाबा काळजीपोटी फोन करत असतात, त्यावेळेला जर शांतपणे 2 वाक्यात सांगितलं, उत्तर दिलं, तर कदाचित त्यांचं समाधान होऊ शकतं. बरं, आता या आरोपांवर तुमचं काय म्हणणं? माझं तसं काय होत नाही. कधीतरी व्हॉल्यूम माझा जास्त कमी होत असेल, मी आता काय मीटिंग अटेंड करत असेल, त्यावेळेला फोन केला, उचलला नाही, 3-4 वेळा. त्यांना कळायला हवं की काहीतरी बिझी असून मी उचलत नाही. म्हणजे हे सगळं आहे ते बाबांना कळायला हवं. बाबांना. बरं, आजपासून काय स्वतःमध्ये बदल करा, कारण शेवटी आज आपण बाबा असतो. ज्या वेळेला आपल्या बाबांनी एखादी गोष्ट सांगते आणि जेव्हा पटकन आपण म्हणतो ना, काय बाबा तुम्हाला एवढं पण कळत नाही, तेव्हा नकळत हे विसरलेले असतो की ते बाप आहे. आणि ते बाबा होते, त्यांनी सगळा आनंद आणि सगळे जे काही आज आपण उपभोगतो आहोत ते देण्यासाठी खडतर परिश्रम केलेले आहेत. तर पटकन आपण एक वाक्य बोलतो आणि ते कधी कधी बाबांना लागून जातं असं म्हणतात. किंबहुना हे खरंच आहे. आता तुम्हाला मला विचारायचं आहे, आजपासून स्वतःमध्ये, कारण तुम्ही स्वतः बाबा आहात, चक्र आहे, 20 वर्षानंतर तुमचा मुलगा जर तुम्हाला म्हणाला काय बाबा तुम्हाला एवढं पण कळत नाही, तर काय वाटेल? आता मला सांगा, आजपासून स्वतःमध्ये कुठला बदल करणार आहात? किती जरी बिझी असलं तरी पण मी साईटला येईल, नीट बोलेल. काय माझा प्रॉब्लेम आहे, मी येतो घरी. जामिनावर सुटका झाली त्याला. आता या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? वस्तू फोडते, त्यात माझी चुकी आहे. मी असं घाईमध्ये काम करते. आता थोडं कदाचित प्रयत्न करेन
की व्यवस्थित कदाचित. काम करेल. असं लगेच बदलतो घडत नाही ना. असं घडलं असं तर जगच बदललं तुम्हाला असतं. काचेच्या वस्तू आवडत नाहीत का? नाही, मला काचेच्या वस्तू आवडतात. इव्हन मीच त्या कपाटातून काढलेल्या आणि माझ्याकडूनच त्या फुटल्या. त्या मी रोज साफ हौसेने काढल्या. करण्यापेक्षा एकदा फोडल्या का विषय संपला. पुढे हा. मग मी तो नाही फोडणार वस्तू, हळूहळू वापरेन. म्हणजे आणि स्वतःमध्ये कोणता बदल करणार? नीट चांगलं बघायचं. आणि बरं झालं आजपर्यंत त्या चांगल्या वागत नव्हत्या. नाही म्हणजे मला कळत नाही स्वतःमध्ये कोणता बदल करणार. आणि आता आज जी काय बाजू घेतलीत ना मिस्टर तुम्ही, आणि त्याचबरोबर आजपासून जो स्वतःमध्ये बदल करायचा ठरवलेला आहेत ना, बापाच्या भूमिकेत आहात, पण आता कधीतरी आपण मुलगाही आहोत याचंही भान राखणार आहात. तेव्हा ही भेटवस्तू तुम्हा दोघांना, पण तुमच्या हस्ते वहिनींना, कारण खूप छान बाजू घेतली. आणि आता आजच्या भागात पैठणीच्या खेळात कोणाची निवड होणार ते बघूया, आणि मग बघूया पैठणी या घरात येणार का दुसऱ्या घरात जाणार. आणि आता कोणाचं नाव या काचेच्या हंडीतून बाहेर येणार ते बघूया. कोणाची निवड होणार? काढा एक चिठ्ठी. आणि ज्यांचं नाव आता जाहीर होणार त्यांना थेट पैठणीच्या खेळात सहभागी होता येणार आहे. हा, आणि नाव आहे दीप्ती फणसगावकर. नमस्कार. नाव सांगा. दीप्ती लक्ष्मण फणसगावकर. फणसगावकर. माहेर कुठलं? सावंतवाडी. सावंतवाडी. मानगाव. फणसगावकर का? झाडाला फणस येतात म्हणून. मग आज वाटलं होतं का नंबर येईल म्हणून? नाही, मी तर येतच नव्हते खरं तर कार्यक्रमाला, पण मला ह्यानी जबरदस्ती केली म्हणून मी. कोण जबरदस्ती? मिस्टरांनी केली. मिस्टरांनी केली. पण मिस्टर कुठे आहेत? ते आताच हे सोशल वर्क करतात, त्यामुळे आताच त्यांना ते बोलून कुठेतरी घेऊन बाहेर गेले? नाही आहे तिथेच कॉलनीमध्ये. येतील ना? येतील. बरं बरं ठीक आहे, कारण सीझन फणसाचा आहे ना, तर फणस बघायला जायचं. आणि आता पैठणीचा खेळ खेळणार, पण त्याआधी तुम्हाला शुभेच्छा. तुमचं नाव या खेळात आलेलं आहे. या खेळामध्ये याच परिसरातल्या या सिमेंटच्या रिंग आणि त्याचा वापर या खेळासाठी होणार आहे. चेंडू टाकल्यानंतर तो आपटायचा, एक टप्पा पडून वरच्या रिंग मधून चेंडू पलीकडे जायला पाहिजे, आणि मग आपण ती गुणसंख्या मोजणार आहोत. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. घ्या तुम्ही. वहिनी, टप्पा पडून जायला पाहिजे. 5. थांबा तुम्ही. आता पुढचे 5 तुम्ही टाका. अरे दोघी डावूया. घ्या टाका. केला तर जिंकणार, 1 गेला तर बरोबरी. महत्वाचा आहे शेवटचा क्षण. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू आता तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या जाधव वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाण. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या फणसगावकर वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. आता पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.